नमस्कार, मी साक्षी बांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राज ठाकरेंचा मी फॅन होतो, पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। भाजपला मत विभागणी करायची होती, लोक त्यांना आता सुपारीबाज पक्ष म्हणत असल्याचं पवार म्हणाले। दरम्यान राज ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलावं। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपने केलंय, द्वेष निर्माण केलं जातंय, याबाबत राज ठाकरेंनी बोलावं असंही रोहित पवार म्हणाले। शरद पवार खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही? शरद पवारांना आम्ही आज जाब विचारणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलनं केली आहेत, असं रमेश केरे पाटील म्हणाले। कोल्हापूर महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले। 20 ऑगस्टला अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे प्रमुख फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे। मंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले। तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची नुकतीच बैठक झाली आहे। या बैठकीनंतरच हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असेल। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। शिवाजीनगर मतदारसंघ काँग्रेसला मिळेल, मात्र तुमचा आशीर्वाद राहू द्या, असं यावेळी मनीष आनंद म्हणाले। मतदारसंघ तुमचा आहे, यावर मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांनी प्रचाराला ही सुरुवात केली आहे। संजय पांडे यांनी त्यांची अधिकृत फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संजय पांडेंनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। हिंडनबर्गने सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर माधवी पुरी आणि सेबीनेही त्यावर प्रतिक्रिया देत आरोप निराधार आणि चारित्र्य हनन करणारे असल्याचं म्हटलं होतं। तर दुसरीकडे अदानी समूहानेही हे आरोप फेटाळून लावलेत। परंतु यावर हिंडनबर्गनं पुन्हा एकदा माधवी पुरी बुच यांच्यावर निशाणा साधलाय। आमच्या ताज्या अहवालात केलेले आरोप सेबी प्रमुखांनी काही प्रमाणात मान्य केलेत, असा दावा त्यांनी केलाय। कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सीबीआयने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिलंय। दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात अर्ज दाखल केलाय। केजरीवाल यांना ईडीने अटक केलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने यापूर्वी जामीन दिलाय। नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मड समुद्र किनाऱ्याच्या प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरावस्था समोर आली आहे। वाढते शहरीकरण, तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल, कारखान्यांचे आणि इतरही सांडपाणी थेट समुद्रात सोडण्याचे प्रकार, त्याचबरोबर कचरा आणि निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून खाडी आणि समुद्रात फेकून देण्याची प्रवृत्ती, अशा अनेक कारणांमुळे एकेकाळी सिल्वर बीच म्हणून ओळखला जाणारा मड समुद्र किनारी प्लास्टिक कचरा आणि घाण साचली आहे। समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे सागरी पर्यावरण आणि त्यातील जैवविविधता तर धोक्यात आलीच आहे, शिवाय स्थानिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवर 584 झाडे लावण्यासाठी तब्बल 12 कोटी रुपयांचा खर्च केलाय। माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून एक झाड लावण्यासाठी 2 लाखांचा खर्च कसा, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित होताना दिसतोय। माहिती अधिकार कार्यकर्ते गॉडफ्रे पेमेंटा आणि मेट्रो 3च्या मार्गावर किती झाडे लावण्यात आली याची माहिती मागवली होती। त्यावर 26 जून 2024 पर्यंत झाडे लावण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या रकमेची माहिती MMRCCने दिली आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशोत्सवसाठी मूर्त्या आपल्या मंडपांमध्ये आणल्यात। यापुढे सुट्टीच्या दिवशी मुंबईत अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहे। मात्र गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील लोंबकळणाऱ्या केबल, झाडांच्या वाढलेल्या फांद्या हटवाव्यात,
तसेच भारत माता डिलाईल रोडवरील सिग्नलचे खांब बदलावेत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या गाड्या हलविण्याबाबत उपाययोजना कराव्या अशा मागण्या मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहेत। याबाबत समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी फणसाळकर यांना निवेदन दिले। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।